गाव पातळीवर दक्षता समिती अशी एक समिती असते जी की आपल्या गावामध्ये नाही आहे. तर नेमकी ही दक्षता समिती म्हणजे काय, तिचं कार्य काय असतं किंवा ही कोण कोण गठीत करतं, याच्यामध्ये कोण कोण मेंबर असतात, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर दक्षता समिती म्हणजेच काय, तर राशन दुकानदार व शासनाकडून येणारा पुरवठा याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी एक समिती असते त्याचंच नाव दक्षता समिती. आता ही कुठल्या पातळीला असते, तर ग्राम पातळीला सुद्धा असते, तालुका पातळीला व जिल्हा पातळीला, अशा तीनही पातळीवर ही समिती उपलब्ध असते. तर आपण तालुका पातळी आणि जिल्हा पातळी यावर चर्चा न करता आपण फक्त आपल्या गावच्या पातळीवर जी ही दक्षता समिती आहे याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. तर गाव पातळीवर जी दक्षता समिती असते त्याची आज सर्वात आधी आपण कर्तव्य काय काय असतात हे आपण पाहूया. तर सगळ्यात महत्वाचं जे कर्तव्य असतं ते म्हणजे जे शासनाकडून ग्राहकांसाठी येणारा जो पुरवठा आहे त्याची क्वांटिटी किती आहे, त्याची क्वालिटी कशी आहे आणि तो पुरवठा गावकऱ्यांना योग्यरित्या वाटप होत आहे की नाही याच्यावर नियंत्रण ठेवायचं, हे सगळ्यात महत्वाचं तिचं काम आहे. जर शासनाकडून येणारा पुरवठा हा जर गावकऱ्यांना वाटप होत असताना जर त्याच्यामध्ये काही तुटवडा आपल्याला जाणवत असेल तर हा तुटवड्याची माहिती घेऊन ह्याचा आढावा घेऊन माननीय तहसीलदार यांना पाठवणं हा या दक्षता समितीचं दुसरं काम आहे. तिसरं म्हणजे जर गावाच्या पातळीवर एखादा गरजू लाभार्थी असेल परंतु त्याच्याकडे राशन कार्ड नाहीये, त्याला राशनाचा लाभ भेटत नसेल, तर त्याच्यासाठी त्याचा आढावा घेऊन तो तहसीलदारांना पाठवणे व त्याला नवीन राशन कार्ड उपलब्ध करून देणे हे सुद्धा या दक्षता समितीचं काम आहे. दुसरं म्हणजे की राशन दुकानदार हा जे शासनानं ठरवून दिलेले जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे त्याची किंमत आकारणी करतोय का किंवा त्याच प्रमाणाचं राशन हे ग्राहकांना देतोय का याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे देखील दक्षता समितीचं काम आहे. जर आपल्या राशन दुकानदाराने काही गैरव्यवहार केला, जसं की आपल्या गावामध्ये राशन दुकानदार हा काही प्रमाणात जसं की प्रति नागरिक जी माहिती मला मिळाली त्या माहितीनुसार प्रति नागरिक तो 2 ते 3 किलो राशन हे कपात करत आहे. शासन नियमानुसार प्रति व्यक्ती 5 किलो हे त्याला भेटलंच पाहिजे, त्याच्यामध्ये एकही ग्राम आपण कमी राशन घ्यायचं नाही, हे आपली अधिकार आहेत आणि ते अधिकाराचं उल्लंघन कोणीही करू शकत नाही. जर एखादा राशन दुकानदार आपल्याला असं सांगत असेल की आम्हाला भरून पुरवठा कमी येतोय म्हणून आम्ही तुम्हाला खाली 1-2 किलो देत आहोत, तर याची तुम्ही कसलंही याच्यावर लक्ष न देता ही तुमची सरासर होणारी फसवणूक आहे हे